सध्या OTT प्लॅटफॉर्मवर एका वेब सिरीजची प्रचंड चर्चा आहे, ती म्हणजे मटका किंग. विजय वर्माची मुख्य भूमिका आणि आपल्या लाडक्या नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीज प्राईम व्हिडिओवर धुमाकूळ घालत आहे. पण ही सिरीज पाहताना अनेकांच्या मनात प्रश्न येतो, तो म्हणजे हा मटका किंग नेमका होता कोण, ज्याने 1960 आणि 70च्या दशकात संपूर्ण मुंबईला आपल्या बोटावर नाचवलं. तो रतन खत्री नेमका कोण होता? आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटका किंग या जुगाराचा इतिहास आणि खरा मटका किंग रतन खत्री याच्या थक्क करणाऱ्या आयुष्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मटका या खेळाची सुरुवात खरं तर फाळणीनंतर झाली. रतन खत्री हा फाळणीच्या वेळी कराचीहून मुंबईत आला होता. सुरुवातीला मटका हा खेळ आजच्या सारखा नव्हता. तेव्हा न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज आणि बॉम्बे कॉटन एक्सचेंज मध्ये कापसाचे जे भाव उघडायचे आणि बंद व्हायचे त्यावर पैज लावली जायची. सुरुवातीला कल्याणजी भगत यांनी कल्याण मटका सुरू केला होता, पण रतन खत्रीने त्यात स्वतःची वेगळी शैली आणली. खत्रीने 1960च्या दशकात स्वतःचा न्यू वरी मटका सुरू केला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने एका साम्राज्याची सुरुवात झाली. त्याने जुगाराच्या या प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी पत्त्यांच्या कॅटमधून 3 पत्ते काढण्याची पद्धत सुरू केली, ज्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. रतन खत्रीच्या मटक्यांचं साम्राज्य इतकं मोठं होतं की मुंबईतील गिरणी कामगारांपासून ते थेट मंत्रालयातील बड्या साहेबांपर्यंत प्रत्येक जण त्याच्या आकड्यांची वाट पाहायचं. असं म्हटलं जायचं की त्या काळात खत्रीच्या मटक्याच्या व्यवसायाची दररोज उलाढाल ही कोट्यवधींच्या घरात होती. विशेष म्हणजे ज्या मटक्यावर पोलिसांनी बंदी घातली होती तो मटका खत्री अगदी उघडपणे चालवायचे. खत्रीचा शब्द हा त्या काळी अंतिम मानला जायचा. मटक्याच्या आकड्यांचे निकाल जाहीर करण्यासाठी तो स्वतः एका विशिष्ट ठिकाणी यायचा आणि त्याच्या एका आकड्यावर हजारो लोकांचं नशीब ठरायचं. या व्यवसायामुळे तो इतका श्रीमंत झाला की त्याला मटका किंग ही पदवी बहाल करण्यात आली. रतन खत्रीचे केवळ जुगारातच नाही तर चित्रपट सृष्टीशी जवळचे संबंध होते. तो केवळ एक जुगारी नव्हता, तर त्याने चित्रपट निर्मात्यामध्येही नशीब आजमावलं होतं. रंगीला रतन यांसारख्या चित्रपटांची निर्मिती त्याने केली होती. त्या काळातील अनेक मोठे कलाकार आणि निर्माते त्याच्या संपर्कात असायचे. असं म्हणतात की मटक्यातून कमावलेला पैसा त्याने मोठ्या प्रमाणात सिनेसृष्टीत गुंतवला होता. त्याच्या आयुष्यातील ही ग्लॅमरस बाजू नागराज मंजुळे यांनी या वेब सिरीज मध्ये अतिशय बारकाईने मांडली आहे. विजय वर्माने साकारलेला ब्रिज भट्टी हा खरं तर रतन खत्रीच्या प्रतिमेचंच एक रूप आहे. कोणत्याही साम्राज्याचा जसा अंत होतो तसाच खत्रीच्या साम्राज्यालाही उतरती काळ लागली. 1975च्या आणीबाणीच्या काळात रतन खत्रीला अटक झाली आणि तो तब्बल 19 महिने तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर परिस्थिती बदलली होती. पोलिसांनी मटक्याविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली होती. कालांतराने मटक्याची जागा लॉटरी आणि इतर जुगाराच्या प्रकाराने घेतली. रतन खत्री यांनी हळूहळू व्यवसायातून स्वतःला बाजूला केलं आणि ते साधे जीवन जगू लागले. मे 2020 मध्ये वयाच्या 88व्या वर्षी मटका किंगचे मुंबईत निधन झाले आणि एका वादळी अध्यायाचा शेवट झाला. नागराज मंजुळे यांनी मटका किंग वेबसिरीजच्या माध्यमातून हे जुने मुंबईचे अंडरवर्ल्ड आणि जुगाराचे विश्व पुन्हा एकदा जिवंत केलं आहे. 60च्या दशकातील मुंबई, तिथले लोक आणि एका सामान्य माणसाचा मटका किंग होईपर्यंतचा प्रवास या 8 एपिसोडमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. जर तुम्हाला गुन्हेगारी विश्वाचा इतिहास आणि एका व्यक्तीच्या जिद्दीची कथा पाहायची असेल तर ही सिरीज नक्कीच पाहण्यासारखी आहे.